हाय हॅलो नमस्ते. मी आहे मोहिनी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये द फॅसिनेटिंग वुमन. तर आजचा व्हिडिओ आहे याच्याबद्दल की जसं की तुम्ही टायटली बघितलं असेल, थंबनेलही बघितलं असेल की मला माझा फर्स्ट ऍक्टिंग प्रोजेक्ट कसा मिळाला किंवा मी ऍक्टिंगची सुरुवात कुठून केली, कधी केली, काय ब्ला 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 सगळं काही. तर हो, मी सांगते. झालं असं की मी ना ऍक्च्युली आमचं जे इंजिनिअरिंगचं 4th इयर होतं, तर त्यावेळेस ना मी एक स्वतःच स्किट लिहून परफॉर्म केलं होतं. एक 5 ते 6 मिनिटाचं स्किट होतं. स्किट म्हणण्यापेक्षा स्किटच म्हणू शकतो. आणि हा, त्याचा एखादा व्हिडिओ मी टाकेल नंतर कधी ज्यावेळेस मला परफॉर्म करायला सॉरी मला आठवेल की मी पूर्ण स्क्रिप्ट काय लिहिलं होतं ते वगैरे वगैरे सगळं. तर ते मी परफॉर्म केलं. आमच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटचं फेअरवेल होतं, त्यावेळेस मी परफॉर्म केलं. आणि तुम्हाला खरं सांगू, आमचा जो ENTCचा जो क्राऊड आहे, VIT पुणेला मी इंजिनिअरिंग केलं, तर तो ना खूप जास्त असा डॅम्बिस म्हणू शकतो आपण, असा होता त्यावेळेस. ऑलवेज मला त्यावेळेस असं वाटलं होतं. मला वाटलं बापरे, आता काय म्हणतील, याच्यावर काय रिएक्शन्स येतील वगैरे वगैरे अँड ऑल दॅट. पण मी परफॉर्म केला आणि तो जो 4 ते 5 मिनिटाचा पूर्ण ते जे 4 ते 5 मिनिटाचं पूर्ण स्किट होतं ते लोकांनी खूप एन्जॉय केलं आणि ते कॉमेडी होतं. आणि ते माझ्या जे कॉलेज स्टुडंट्स होते आमच्या डिपार्टमेंटचे, त्यांनी सगळ्यांनी एन्जॉय केलं. आणि मोर ओव्हर असं झालं की त्यानंतर मग अजून आमचे फायनल एक्झाम्स तर राहिल्याच होत्या किंवा लॅब्स राहिले होते किंवा व्हॉट एव्हर इट मे बी. तर आमच्या एक मॅम आहेत, शिरोडकर मॅम, इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटमध्ये. बरं, या अगोदर त्यांनी मला कधीच ओळखलं नव्हतं की बाबा मोहिनी असं म्हणून. नाही, हा ठीक आहे, एक स्टुडंट आहे वगैरे अँड ऑल दॅट. मग त्यावेळेस असं झालं की त्या मॅम सुद्धा मला येऊन म्हणाल्या, आम्ही आमची ज्यावेळेस लॅब वगैरे झाली, अरे तू तू तीच ना स्किट वगैरे परफॉर्म केलं होतंस, खूप छान केलं होतं असं. आय सजेस्ट की तू याच्यामध्ये काहीतरी करावं. मी म्हटलं बघू. पण त्यावेळेस मी जे स्किट परफॉर्म केलं, मला ना म्हणजे एक असं वाटलं की हा, आपण करू शकतो आपण, आणि खूप चांगल्या पद्धतीने. अजून तर मी काही सुरुवाती केली नव्हती, मला माहिती नव्हतं की बाबा स्किट काय असतं किंवा ऍक्टिंग काय असते किंवा काय व्हॉट एव्हर इट मे, मला काही माहित नव्हतं. बरं, त्या अगोदरी 2 वर्ष मी ट्राय केला होता. आमच्या कॉलेजचा एक विकल्प ग्रुप होता, कल्चरल ग्रुप, जिथे नाटक वगैरे करण्यासाठी तिथे त्यांना ऑडिशन द्यावं लागायचं. मी 2 वर्ष ट्राय केलं की बाबा जाऊ जाऊ म्हणून, पण मी ऑडिशनला गेलेच नाही. मला आता असं वाटतं की मी गेले असते तर बरं झालं असतं. कारण की आता जिथं आहे त्याच्या अगोदर म्हणजे या नंतरच्या ज्या 2 वर्षात मी असणार आहे, तिथं मी असते, म्हणजे अगोदर 2 वर्ष माझी सुरुवात झाली असती. पण ठीक आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, काही एवढंही काही वाईट नाहीये अजून. तर मग मी विचार केला की हा, अरे आपण करू शकतो आपण, आणि करायला पाहिजे, करण्यात काय हरकत आहे. बरं, मग आमची प्लेसमेंट वगैरे झाली, सगळं झालं, मी कंपनी जॉईन केली. आणि मी त्याच शोधात होते की पण ते माझ्या डोक्यात खूप राहिलं होतं की नाही, मला करायचंय, करून तर बघू ना, सुरुवात तर करून बघू, काय होतंय पुढे बघता येईल. मग मी त्याच शोधात होते की अरे काय जॉईन करू शकतो आपण, ऍक्टिंगचे क्लासेस घेऊ शकतो का किंवा काही थिएटर जॉईन करू शकतो का. मी खूप लोकांना विचारलं किंवा काय व्हॉट एव्हर. मग मला एक थिएटर ग्रुप मिळाला, नाट्य जंक्शन थिएटर म्हणून हिंदी ग्रुप आहे. विकास सर आहे तिथे, त्यांच्याकडे मी पहिल्यांदा थिएटर केलं आणि तो ग्रुप मिळाला, तो मी ग्रुप जॉईन केला. आणि आय डोंट नो कसं काय मला पहिला ग्रुप मिळाला, तो हिंदीचा होता. आणि माझी हिंदी म्हणजे मेरे को साहब ऐसा होता है ना, अशा टाईप मध्ये माझी हिंदी होती. सो पण ते प्रॉपर हिंदी भाषिक लोक होते, तर त्यांच्यामध्ये राहून मला कळालं की बाबा हे वर मात्रा सॉरी टिंब असेल तर त्याचं उच्चारण कसं असेल किंवा काय, अशा छोट्या छोट्या गोष्टी मला कळत गेल्या, माझी हिंदी सुधारत गेली. आणि मग मी तिथून नाटक करायला सुरुवात केली, थिएटर करायला सुरुवात केली. पण असं झालं की मग थिएटर करत 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 मी त्यांच्याकडेच 2 3 4 नाटकाचे शोज केले, म्हणजे नाटक केले. आणि मग जरा मला थोडा कॉन्फिडन्स आला. बरं, हे सगळं करत असताना मी दिवसभर जॉब करायचे आणि मग संध्याकाळी 6:30 7च्या आसपास आमची थिएटरची प्रॅक्टिस असायची, ती रात्री मग 8 9 10 11 पर्यंत चालायची. तर मग मी दिवसभर जॉब करून मी गाडी घेऊन माझी आता माहित नाही किती जणांना पुणे माहिती आहे, म्हणजे पुण्यात मगरपट्टा ते झेड ब्रिजचं जे डिस्टन्स आहे कोणाकोणाला माहिती आहे, आय डोंट नो.
तर मी तिथून माझी गाडी घेणार, मी पुणे मगरपट्टामध्ये ऑफिस करत होते, जॉब करत होते, तिथून मी गाडी पळवत 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 त्या ट्रॅफिकमध्ये, पीक आवर्स असायचे संध्याकाळचे, 6:30ला जे निघायचे, मी 7ला टच नाटकाच्या प्रॅक्टिससाठी. मग असं करत करत नंतर मग माझा कॉन्फिडन्स वाढत गेला. नंतर मी ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. बरं, ऑडिशन्स लोकांचं, खूप साऱ्या लोकांचं म्हणणं असं असतं की यार ऑडिशन्स देणं खरंच गरजेचं आहे का, द्यायला पाहिजे का? तर हो, देणं गरजेचं आहे. म्हणजे माझं असं आहे की ऍज अन ऍक्टर जर तुम्हाला वाटत असेल तिथं 0.1% जरी चान्स आहे ऑडिशन देऊन काहीतरी आउटपुट निघण्याचा, तर का नाही जाऊ? म्हणून मग मी ऑडिशन्सही देत होते. तर एका ठिकाणी असं झालं की मी सिंहगड रोडला जे राष्ट्रीय सेवा दल आहे तिथे एक ऑडिशन होतं. त्या ऑडिशनसाठी मी गेले होते. बरं, तिथं ऑडिशन असं होतं की त्यांनी एक सिच्युएशन दिली, तुम्ही इम्प्रोवाइज करा आणि मग परफॉर्म करा. ठीक आहे म्हटलं, करू परफॉर्म वगैरे. आणि तोपर्यंत असं झालं होतं की खूप सारे लोक ओळखीचे झाले होते आपले. आणि मी मराठी थिएटर, काय म्हणू शकतो आपण, मराठी थिएटर ग्रुप्सही जॉईन केले होते. तर मग तिथंही लोक भेटले, म्हणजे फ्रेंड्स होते ओळखीचे. ते म्हटले की अरे तुला माहितीये का, अजून ना सुदर्शनला पण ऑडिशन चालू आहे, जा बघ तू तोपर्यंत तिथं पोहोचलीस तर. म्हणजे माझं असं होतं की ऑडिशन जर 11चं आहे तर मी 10:30ला तिथं किंवा 10, 10:15ला तिथं पोहोचणारच, जेणेकरून जे ऑडिशन घेणारे जे लोक असतात, जे पॅनल असतं, त्यांचा मूड फ्रेश आहे. त्यांना अजून त्यांनी खूप काही सहन केलेलं नसतं दिवसभरात. सकाळी सकाळी मूड फ्रेश असतो, त्यामुळे ते छान मूडनी आपलं ऑडिशन बघतात. ते एक प्लस पॉइंट माझ्या मते मला असं वाटतं की तो असतो म्हणून. तर त्यामुळे मग मी माझं झालं ऑडिशन, सकाळीच गेल्या गेल्या झालं. मग ते माझे फ्रेंड्स आले, मग त्यांनी सांगली घरी असं असं आहे, आम्ही तिकडे पहिला गेलो होतो. म्हटलं अरे वा, ठीक आहे, चला आपण तिकडे जाऊ. लगेच गाडी काढली, लगेच सुदर्शनला गेलो. तिथं ऑडिशनला होतात. बरं, तिथं नंबर होते ऑडिशनला, पण लकीली थोडस करावं लागतं. लकीली तिथे ओळखीचाच आमचा फ्रेंड होता. मग असं जरा हळूहळू मध्ये मध्ये लाईन मध्ये घुसलो. मी बाय द वे लाईन मध्ये नाही घुसत, पण तरीही ऑलरेडी वेळ झाला होता म्हणून मी लाईन मध्ये घुसले आणि तिथं ऑडिशन दिलं. तर बरं, आता तिथं ऑडिशन त्यांचंही असं होतं की तुमचं सेल्फ करा पहिल्यांदा. मग मी म्हटलं ठीक आहे, याच्या अगोदरच्याच ऑडिशनसाठी जे मी ऑलरेडी केलं होतं ते मी केलं. आणि त्यांना ते आवडलं. त्यांनी मग त्यांच्याकडची स्क्रिप्ट दिली आणि ती स्क्रिप्ट मी केली आणि झालं, विसरून गेले मी. पण नंतर त्यांचा 1-1.5 महिन्यानंतर फोन आला की असं असं आम्ही प्रणाली मूव्हीज मधून बोलतोय आणि असं असं तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, अशा अशा डेट्स असतील, हे असेल, त्याच्या अगोदर वर्कशॉप असेल आणि तुम्ही सिलेक्ट झालेले आहात, तुमचं या शूट डेट्स असतील. बाप रे, आय वॉज लाईक की अच्छा झालं. म्हणजे मी खुश पण होते, थोडंसं दड पण होतं, कारण की मी आयुष्यात पहिल्यांदा स्क्रीन फेस करणार होते. आणि त्यामुळं असं होतं की यार बापरे, माझ्याकडून जमेल की नाही, होईल की नाही. पण तिथं सेटवर गेल्यावर किंवा काय असेल ते, मी असं अजिबात दाखवलं की मला येत नाही, मी पहिलाच माझा अपिअरन्स आहे वगैरे वगैरे. आपण थाटात असतो, मला माहितीये सगळं. पण ही पण एक गोष्ट आहे की तिथे गेल्यावर सगळ्यांच्या जे काही सांगतील ते ऐकणं, ते जास्त महत्वाचं आहे. घाबरून जायचं नाही वगैरे वगैरे सगळं. तर हा, असं करत करत मला तो माझा पहिला मूवी मिळाला. रिवणा वायली हे नाव आहे आणि जो की नंतर 2022 मध्ये रिलीज झाला, थिएटर रिलीज होता. आणि तिथला अनुभव ना खूप छान होता. म्हणजे पहिल्याच मूवीचा असे प्रत्येकच असतं, पहिली गोष्ट, पहिली एखादा जॉब, पहिलं लहान मुलाचं खेळणं किंवा पहिला मित्र, खूप ते एक वेगळंच नातं असतं त्यांच्यावर. तसंच हे माझा पहिला प्रोजेक्ट, ज्याच्याशी माझं खूप वेगळं नातं आहे आणि मला ते अजूनही आठवलं की छान वाटतं, खूप छान होतं. तर अशा पद्धतीने मला माझा पहिला प्रोजेक्ट मिळाला. तर माझं हेच सांगणं आहे की जर तुम्ही ऍक्टर बनायला येत आहात किंवा तुम्ही अजूनही म्हणजे ऑडिशन्स वगैरे देतात, मग तुम्ही विचार करताय जाऊ की नको, फेक वाटतंय ऑडिशन, जितक्या ऑडिशन्सला तुम्हाला जाता येतंय तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. यू नेव्हर नो कुठलं ऑडिशन जेन्युन असेल. यू नेव्हर नो की तुम्ही जे ऑडिशन चुकवणार आहेत तेच जेन्युन होतं किंवा त्याच ऑडिशन मध्ये तुमचं सिलेक्शन होणार असं होतं. असं नको व्हायला, नंतर रिग्रेट नको व्हायला, अरे यार त्या ऑडिशनला गेले असतं तर किती छान झालं असतं आपलं, यू नेव्हर नो झालं असतं सिलेक्शन. म्हणून एकही ऑडिशन चुकवू नका, जेवढे तुमच्यापर्यंत येतील, कारण त्यासाठीच तर आलोय आपण. तिथे जाल तुम्ही, मग तिथून कळेल कुठेतरी अजून काहीतरी रिक्वायरमेंट चालू आहे,
किंवा आई येणाऱ्या जे ऍक्टर्स असतात त्यांच्याशी बोलून बघा की बाबा तुझं काय आहे, तुमचं अजून कुठे ऑडिशन चालू आहेत का, असेल तर मला सांगत जा. कॉन्टॅक्ट बनवा. कॉन्टॅक्ट बनवणे खूप गरजेचं आहे. जोपर्यंत माहितच नाही मार्केटमध्ये तुम्ही आहात लोकांना, तोपर्यंत लोक घरी येऊन थोडी तुम्हाला कामं देणार आहेत. त्यांच्याकडे खूप सारे लोक आहेत काम देण्यासाठी. सो प्लीज होप्स जाऊ देऊ नका. तुमच्या होप्स चांगल्या ठेवा. तुम्हाला यश नक्की मिळेल. तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर तुम्हाला यश नक्की मिळेल. आणि असा होता माझा किस्सा की पूर्ण जो प्रोजेक्ट मिळण्याचा. रिमणा वायली हे मूवीचं नाव होतं माझ्या पहिल्या मूवीचं. आणि तो कसा शूट झाला, काय झाला, काय नाही, त्यातही खूप सारे किस्से आहेत. तो जर सांगत बसले तर खूप सारा व्हिडिओ वाढत जाईल. मी नंतर काहीतरी त्यासाठी एक व्हिडिओ बनवेन. तर प्लीज 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 जर तुम्ही ऍक्टर बनायला आला आहात तर ऑडिशन चुकवू नका. ऑडिशन देणं खूप गरजेचं आहे. आणि हा, कुठेही पैसे देऊ नका प्लीज. पैशाला फसू नका. पैशांच्या काय म्हणतात ते मोहापायी, म्हणजे ऑडिशन किंवा कामाच्या मोहापायी आपण पैशाला खूप जास्त फसतो कधी कधी. पण प्लीज असं काही करू नका. कुठली रजिस्ट्रेशन फीस द्यायची गरज नाही. सो चला, इथंच मी आजचा हा माझा किस्सा, आजचा हा व्हिडिओ इथंच संपवते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.